महायुतीनं झेंडा काढलेला आहे. मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. विकासाला मतदान झालं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकतं. जिल्हा परिषदमध्ये ज्या 48 विभागाच्या माध्यमातून योजना येतात आणि DPCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या विकासाला मदत होतं. त्यामुळं साधारण जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका लढल्या. मला वाटतं एक चांगलं यश आम्हाला मिळालं. पवार गट आणि काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे या निवडणुकीमध्ये. नाही, खरं तर आम्ही वारंवार सांगतो आहे की त्यांनी जो मार्ग निवडला आहे प्रचाराचा प्रसाराचा तो योग्य नाही आहे. निगेटिव्हिटीच्या आधारावर मतं मागतायत. कधी म्हणतात ते मशीन बंद झाली, कधी म्हणतात व्होट चोरी झाली. त्यामुळं जनतेच्या मनात एक राग आता महाविकास आघाडीबद्दल तयार झाला आहे. डेव्हलपमेंटवर जनता आता शिफ्ट झाली आहे. जो पक्ष जो सरकार डेव्हलपमेंट करेल त्याच्या बाजूने आता मतदान होत आहे आणि त्यामुळं काँग्रेसनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जसं आम्ही निवडणूक जर पराभव झाला तर आत्मपरीक्षण करतो आणि कामाला लागतो. आमची संघटना, आमची 1,51,00,000 सदस्यता असलेली भाजपा, 1 लक्षच्या वर सक्रिय सदस्य असलेले आमचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने निवडणुकीला कामाला लागतात हा फॉर्म्युला मात्र काँग्रेसकडे नाही. काँग्रेसचा फॉर्म्युला केवळ निगेटिव्ह आणि टीका टिप्पणी करून मत मागण्याचा आहे. त्यामुळे त्यांची पिछेहाट होत आहे. आपण आत्मपरीक्षण करायला सांगतो. आज काँग्रेसची बैठक आहे की महाविकास आघाडीसोबत आता भविष्यात राहायचं की नाही राहायचं याचा आत्मचिंतन ते करणार. त्यांना अनेक मुद्द्यावर आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. शेवटी पराभूत झाल्यानंतर आत्मपरीक्षण करावं लागतं, त्यातनं काही शिकावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. काँग्रेस पार्टीत मात्र नेमकं यातनं दूर गेलेली आहे. काँग्रेस पार्टी ही वेगवेगळ्या विषयामध्ये प्रचाराच्या माध्यमातून जो प्रचार लोकांना आवडत नाही, जे मुद्दे लोकांना आवडत नाही, ज्या मुद्द्यावर लोक मत देत नाही असे मुद्दे घेऊन काँग्रेस काम करत आहे. त्यामुळं कुठल्या विषयावर काँग्रेसने आपला अजेंडा सेट केला पाहिजे यावर त्यांचा मला वाटतं चर्चा झाली तर बरं होईल. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले. उद्या सुनेत्रा पवार दिल्लीत जाऊन मोदी आणि शहा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणाची तर चर्चा होत नाही ना? नाही, मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीसजी आता येणारा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्रातून जो मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत मिळाली आहे, त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक वेळी काही जे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात ते काही राजकीय चर्चा नसतं, काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं. आणि सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमित भाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील. थँक्यू.